दर्यावर राहून आपलं पोट भरणारा आगरी कोळी समाज आज केवळ लाटावरच नाही तर राज्याच्या राजकारणातही आपला मोठा प्रभाव निर्माण करत आहे। एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारात स्वतःच्या जीवावर उदारून स्वराज्याचं रक्षण करणारा आणि अथांग सागराशी झुंज घेऊन आपलं अस्तित्व टिकून ठेवणारा हा समाज आज सत्तेचा किती मोठा वाटेकरी झाला आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड सारख्या विस्तीर्ण किनारपट्टीवर ज्यांचं वर्चस्व आहे अशा या भूमिपुत्रांनी आज विधानसभेच्या पायऱ्या चढून राजकारणाची समीकरणच बदलून टाकली आहेत। कालपर्यंत फक्त जाळं आणि नाव सांभाळणारा हा समाज आज थेट धोरणकर्त्याच्या भूमिकेत आला असून महाराष्ट्राच्या 2024च्या विधानसभेत या समाजाचे किती आमदार निवडून आले आहेत, ते आमदार कोणते आहेत, ते कोणत्या पक्षात आहेत, त्यांचे मतदारसंघ कोणते, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। या यादीतले पहिले आमदार आहेत मंत्री गणेश नाईक। 15 सप्टेंबर 1950 रोजी ठाणे जिल्ह्यातील खैरणे बोनकोडे या एका छोट्याशा गावात जन्मलेले गणेश नाईक यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवास खरं तर 80च्या दशकामध्ये सुरू झाला आणि तो एका आक्रमक कामगार नेत्यांच्या रूपात पनवेल जवळच्या रिलायन्स कंपनीत युनियन लीडर म्हणून काम करत असताना कामगारांच्या हक्कासाठी भिडणारा हा माणूस हळूहळू भूमिपुत्रांचा आधार बनू लागला। याच काळात शिवसेना मुंबईच्या बाहेर पाय पसरत होती आणि गणेश नाईक यांच्या कामगार क्षेत्रातील त्यांची ताकद पाहून त्यांना सेना यांच्या सोबत त्यांना जोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि त्यामध्ये त्यांची सेनेच्या नेत्यांशी गाठभेट झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने गणेश नाईक यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। 1990 साली बेलापूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले तर 1995च्या लाटेतही त्यांनी आपला विजय कायम राखला आणि राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याच वेळी ते ठाण्याचे पालकमंत्री झाले। पण राजकारण म्हटलं की महत्वाकांक्षा आलीच। युतीच्या काळात मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद गेलं होतं आणि तेव्हा नाईक यांनाही आपल्याकडे मुख्यमंत्रीपद असावं याची इच्छा होती, पण त्यांना अनपेक्षित असणारं पद मिळालं नाही। याच नाराजीतून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत 1999 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी करून त्यांनी 2004 आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तरी 2014ला मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। मंदा महात्रे यांनी त्यांचा पराभव केला, पण गणेश नाईक थांबणारे नव्हते। त्यांनी 2019 मध्ये आपल्या 48 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2024ला या विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक हे दुसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणारे मढवी यांचा पराभव केला आणि इथून विजय मिळवला। आज ते महायुती सरकारमध्ये वनमंत्री म्हणून काम पाहत आहेत। यानंतरचे पुढचे आमदार आहेत आमदार मंदाताई महात्रे। ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपचे आमदार आहेत। मंदा महात्रे यांचं नाव 2014च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं। त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या मंदाताईंनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला। 2014च्या त्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन दिग्गज नेते असणारे गणेश नाईक यांचा अनपेक्षित पराभव केला आणि पहिल्यांदा विधानसभेत पाऊल ठेवलं। एका प्रस्थापित नेत्याचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव केल्यामुळे मंदाताईंच्या या विजयाची चर्चा तेव्हा राज्यभर झाली होती। त्यांच्या या विजयामुळे गणेश नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला काही काळ ब्रेक लागला असंही बोललं गेलं, मात्र बदलत्या राजकीय समीकरण बदलून पुढे गणेश नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने पुन्हा एकदा मंदा महात्रे यांच्याकडे विश्वास टाकला आणि पक्षांतर्गत समीकरण बदललेली असताना देखील त्यांनी बेलापूरमधून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला, तर पुढे 2024 मध्ये देखील विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला गड कायम राखला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली असून बेलापूर मतदारसंघातून त्यांनी आपली अनेक पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे। यानंतरचे पुढचे आगरी कोळी समाजातून येणारे तिसरे आमदार आहेत ते आहेत आमदार प्रशांत ठाकूर। आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत। आमदार प्रशांत ठाकूर यांचे वडील रामशेठ ठाकूर हे शेकापचे खासदार राहिलेले आहेत। त्यानंतर या दोन्ही बापलेकांनी काँग्रेसची वाट धरली। प्रशांत ठाकूर हे पहिल्यांदा 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले, मात्र 2014 मध्ये भाजपची राज्यामध्ये सत्ता येणार असल्याची चाहूल लागताच या पितापुत्रांनी खारघर टोल नाक्याचा प्रश्न उपस्थित करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014ची निवडणूक ही भाजपमधून लढून त्यांनी विजय मिळवला। त्यानंतर 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून त्यांनी ही निवडणूक लढवत चौथ्यांदा विजय मिळवला। यानंतरचे पुढचे आगरी कोळी समाजातून येणारे आमदार आहेत आमदार महेंद्र दळवी। आमदार महेंद्र दळवी हे अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार आहेत। महेंद्र दळवी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रामुख्याने शिवसेना या पक्षातून झाली। रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेनं ज्या प्रमुख चेहऱ्यांना ताकद दिली त्यात महेंद्र दळवी यांचा समावेश होतो। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी
पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर अलिबाग मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलं होतं, मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर ही मतदारसंघात सक्रिय राहिल्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना पुन्हा संधी दिली आणि या निवडणुकीत त्यांनी शेकापच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवत पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत झालेल्या फुटीच्या वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि 2024ची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून लढवत या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यानंतरचे पुढचे आमदार आहेत रायगड जिल्ह्यातील पेन विधानसभा मतदारसंघाचे रवींद्र तथा रविशेठ पाटील यांचं. रविशेठ पाटील यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली. रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः पेन आणि सुधागड परिसरात काँग्रेसची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला होता. 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि ते आमदार झाले. त्यानंतर 2009 मध्ये देखील आपला विजय त्यांनी कायम राखला. रविशेठ पाटील यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मंत्रिपद देखील भूषवलं. आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं, मात्र 2014च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. बदलत्या राजकीय परिस्थितीत 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पुन्हा एकदा पेन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत पुनरागमन केलं. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपनं त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी सलग दुसऱ्यांदा भाजपकडून विजय संपादन केला. यानंतरचे पुढचे आमदार आहेत ईशान्य मुंबईतील भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अशोक पाटील. अशोक पाटील यांची राजकीय प्रवासाचा पाया हा शिवसेना या पक्षातून झाला. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदा विधानसभेत पाऊल ठेवलं. 2014 ते 2019 या काळात त्यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतरच्या काळात शिवसेनेत झालेल्या राजकीय बदलानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि 2024ची विधानसभा निवडणुकीत पक्षानं त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना भांडूप पश्चिम मधून उमेदवारी दिली आणि त्यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय म्हणून आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केला आहे. यानंतरच्या पुढील आमदार आहेत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या सुलभा गायकवाड. सुलभा गायकवाड यांच्या राजकारणातील प्रवेश हा 2024च्या विधानसभा निवडणुकीतून झाला. या मतदारसंघाचे 3 वेळा आमदार राहिलेले गणपत गायकवाड हे एका कायदेशीर गुन्ह्यात अडकल्यामुळे भाजपनं त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. 2024च्या या विधानसभा निवडणुकीत सुलभा गायकवाड यांनी भाजपच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि अपक्ष उमेदवार उभे होते. या चुरशीच्या लढतीमध्ये सुलभा गायकवाड यांनी 26,408 मतं घेऊन विजय मिळवला. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येत असल्या तरी थेट निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. यानंतरचे पुढचे आमदार आहेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे राजेश मोरे. राजेश मोरे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात प्रामुख्याने शिवसेना या पक्षाशी जोडलेली आहे. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं शिंदे गटातून त्यांना कल्याण ग्रामीण मधून उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातून त्यांच्या समोर मनसेचे आमदार असणारे प्रमोद म्हणजे राजू पाटील आणि शिवसेनेचे सुभाष भोईर यांचं मोठं आव्हान होतं. मात्र या चुरशीच्या तिरंगी लढतीत राजेश मोरे यांनी विजय मिळवला. खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती मानले जाणारे राजेश मोरे हे पहिल्यांदा या निवडणुकीतूनच त्यांनी विधानसभेत पहिलं पाऊल ठेवलं होतं. ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचे एक नवीन नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आता पाहिलं जात आहे. यानंतरचं पुढचं नाव आहे कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर. आमदार विश्वनाथ भोईर यांचा राजकीय प्रवास हा प्रामुख्याने शिवसेना या पक्षातून सुरू झाला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली. त्यांच्या कार्यशैलीमुळे पक्षानं त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सभागृह नेतेपद आणि स्थायी समितीचं सदस्यपद असं देखील दिलं होतं. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना पहिल्यांदा कल्याण पश्चिम मधून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे बंडखोर उमेदवाराचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या राजकीय बदलानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि 2024ची विधानसभा निवडणुकीत ही महायुतीकडून त्यांनी लढवली आणि पुन्हा एकदा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. यानंतरचं पुढचं नाव आहे पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे. आमदार विलास तरे यांची राजकीय कारकीर्द ही बहुजन विकास आघाडी या पक्षातून सुरू झाली. 2009 मध्ये जेव्हा बोईसर मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा बहुजन विकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर 2014च्या निवडणुकीतही त्यांनी आपला विजय कायम राखला आणि सलग दुसऱ्यांदा त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये त्यांनी
त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना पुन्हा एकदा बोईसरमधून इथून उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीत देखील त्यांनी आपला विजय मिळवला। तर मित्रांनो, हे ते विधानसभेत पोहोचलेले आगरी कोळी समाजाचे एकूण 10 आमदार। या 10 आमदारांपैकी तुम्हाला कोणाचं काम सर्वात डॅशिंग वाटलं आणि तुमच्या मते आगरी कोळी समाजाचा सर्वात मोठा प्रश्न कोणता आणि या व्यतिरिक्त आणखी कोणते आगरी कोळी समाजाचे आमदार असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।